नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. हे आपले टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या चालू घडामोडी प्रश्नांची पीडीएफ या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून जाईल. तसेच आपण प्रश्नांचा सराव सुद्धा या टेलिग्राम चॅनलला घेत असतो. चला तर बघूया आजच्या दिवसातील चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न. आज दिनांक 12 एप्रिल 2024. चला तर सुरुवात करूया. हा प्रश्न मी दिला होता तुम्हाला काल सोडवण्यासाठी. याचे योग्य उत्तर बघूया. कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने न्यायिक निर्णय घेण्यासाठी आणि निकालपत्र तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास बंदी घातली आहे? म्हणजे कशाचा? AI चा वापर करण्यास बंदी घातली. तर कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने? तर ऑप्शन नंबर बी हे त्याचे योग्य उत्तर आहे, गुजरात. चला तर बघूया प्रश्न आजच्या दिवसातील. फिम्ब्रिस स्टिलिस वायनोडेन्सिस या वनस्पतीचा प्रजातीचा शोध अलीकडेच भारताच्या कोणत्या प्रदेशात लागलाय? तर कोणत्या प्रदेशात लागलाय? पश्चिम घाट या प्रदेशात लागलाय. केरळ राज्यातील वायनाड येथे या पश्चिम घाटात त्याचा शोध लागला या प्रजातीचा. ही वनस्पती सेज कुळातील आहे. कोणत्या कुळातील? सेज कुळातील असून त्रिकोणी खोड असलेली गवतासारखी वनस्पती आहे. दुसरा प्रश्न. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7 पहिल्या परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? कोठे करण्यात आले? पणजी, गोवा. याचे उद्घाटन कोणी केले? तर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी. प्रमुख विषय काय होते? लोकशाही संस्थांचे बळकटीकरण, युवा सहभाग, धोरण निर्मिती. गोव्याची राजधानी कोणती? तर पणजी. मुख्यमंत्री कोण आहेत? तर डॉक्टर प्रमोद सावंत. तिसरा प्रश्न. वेव्ह OTT प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केला? तर कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर प्रसार भारती. प्रसार भारती काय? भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. उद्देश काय? दूरदर्शन आणि आकाशवाणीचा ऐतिहासिक वारसा डिजिटल रूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न. वनतारा या जागतिक वन्यजीव संरक्षण संघटनेने कोणत्या ठिकाणी वनतारा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर कोणत्या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे? जामनगर, गुजरात. काय? जामनगर, गुजरात या ठिकाणी. उद्देश काय? वन्यजीव संवर्धन, प्राणी कल्याणासाठी प्रशिक्षित व्यावसायिकांची नवीन पिढी तयार करणे. अनंत अंबानी यांनी या वन्यजीव संवर्धनाच्या उद्देशाने स्थापन केलेले वनतारा प्रकल्पाअंतर्गत हे विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. पाचवा प्रश्न. अलीकडेच पेंग्विनच्या कोणत्या प्रजातीला IUCN ची संकटग्रस्त प्रजातींच्या रेड लिस्ट मध्ये समावेश करण्यात आलाय? म्हणजेच लाल लिस्ट मध्ये समावेश कोणत्याच करण्यात आला? ते एम्परर पेंग्विन याचा समावेश करण्यात आलाय. IUCN काय? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. याची स्थापना कधी झाली होती या संघटनेची? तर 5 ऑक्टोबर 1948. हिचं मुख्यालय कुठे येतं? ग्लॅंड, स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न 6वा. भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल नुसार वर्ष 2027 पर्यंत ओझोन थराला हानी पोहोचविणाऱ्या पदार्थ हायड्रोकार्बनचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे? तर कोणत्या? किगाली प्रोटोकॉल नुसार. पुढचा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न. 9वे हिंद महासागर संमेलन 2026 ला कोणत्या ठिकाणी प्रारंभ झाला? कोणत्या ठिकाणी प्रारंभ झालाय? तर मॉरिशस या देशात. याच्याबद्दल अधिक माहिती. या ठिकाण काय? इंटरकॉन्टिनेंटल रिसॉर्ट बालक्लावा, पोर्ट लुईस, मॉरिशस या ठिकाणी संमेलन आयोजित करण्यात आले. याची थीम काय? तर हिंद महासागर प्रशासनासाठी सामूहिक नेतृत्व. मॉरिशसचे पंतप्रधान कोण? तर नवीन चंद्र रामगुलाम. पुढचा प्रश्न बघूया. वर्ल्ड इन क्वालिटी लॅब पॅरिस नुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूमी असमानता आहे? भूमी असमानता म्हणजे जमीन असमानता आहे. कोणत्या राज्यात आहे? बिहार या राज्यात. 9वा प्रश्न. परमाणु ऊर्जा परियोजनेसाठी NTPC ने कोणत्या देशातील EDF सोबत MOU वर स्वाक्षरी केली आहे? तर कोणत्या देशासोबत केली आहे? फ्रान्स या देशासोबत. NTPC काय? नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. EDF काय? इलेक्ट्रिसाइट डी फ्रान्स. NTPC ने 2047 पर्यंत 30 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे काय? उद्दिष्ट ठेवले आहे. पुढचा प्रश्न 10वा. अलीकडेच माउंट सेमेरू या ज्वालामुखीचा विस्फोट झालाय. तो कोणत्या देशात स्थित आहे? कोणत्या देशात स्थित आहे? इंडोनेशिया. पुढचा प्रश्न बघूया. 11वा. IOS सागर, इंडियन ओशन शिप सागर या उपक्रमाअंतर्गत मालदीव या देशात भारतातील कोणते जहाज पोहोचले? कोणते जहाज पोहोचले भारतातील? तर INS सुनयना. हे आठवण ठेवा हा प्रश्न. INS सुनयनावर 16 मित्र देशांचे कर्मचारी, मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सचे 2 कर्मचारी तैनात होते. समुद्रात जॉईंट सिमनशिप ट्रेनिंग आणि स्मॉल आर्म्स स्पॅरिंगचा सराव करण्यात आला. मालदीवची राजधानी काय? माले आणि चलन काय? मालदीवियन रुपया. पुढचा प्रश्न आजच्या दिवसातील आपला शेवटचा प्रश्न.
2026 मध्ये कितवा पोषण पंधरवडा देशभरात साजरा केला जातात? कितवा? 8वा. हे आठवण ठेवा. पोषण पंधरवडा 2026 चा कालावधी काय तर 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026. हे होते आजच्या दिवसातील महत्वपूर्ण आपले चालू घडामोडीचे प्रश्न. या पीडीएफ साठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठीला जॉईन करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. कर्करोगाला अधिसूचित रोग म्हणून कोणत्या राज्याने घोषित केले? याचं उत्तर महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, तेलंगणा आहे, केरळ आहे? याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दिवस. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती, जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते आजच्या दिवसातील आपले महत्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चला तर मित्रांनो, धन्यवाद.